त्याला मोदकाचं सारण म्हणतो आपण. गुळ खोबरं एकत्र केलेलं आहे तर नाही, म्हणजे गुळाचा वापर केला जातो त्या सारणात, खोबऱ्याचा वापर केला जातो आणि तांदूळाच्या पिठीचा वापर केला जातो. याचं कारण आता ऋतूप्रमाणे शरीरामधले दोष बदलतात म्हणून या गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टींचं बदलणं ह्या तत्वाच्या अनुषंगाने आपल्या देहामध्ये देह स्वीकारत असतो. कारण तेवढी ऊर्जा निर्माण होण्याचं आपल्याला गरज असते देहामध्ये, म्हणून गणपतीच्या वेळी या गोष्टी केल्या जातात. म्हणजे गणपती हे तत्व झालं, पदार्थ हे आपल्या देहासाठी असतात, ते गणपतीला आपण नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि आपण ते खातो. कुठल्याही देवतेचा प्रसाद असो, हा आपल्या शरीराच्या पंचमहाभूतांना जे गरजेचं असतं त्या त्या वेळेनुसार तो बनवला जातो आणि त्या देवतेचं फक्त तत्व आपल्याला ते स्वीकारायला लागतं.